संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन. यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात. न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच. मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये. C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात, म्हणजेच फक्त ₹999 मध्ये. हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे. 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास. अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब. फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z. इच्छा तुमची, शिक्षण आमचं. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर. फोन 77 74 86 1201. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी उत्कृष्ट प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी स्थायीनं केली रोख रकमेची बक्षिसं जाहीर. राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज टाकलेल्या दानोळे आणि इचलकरंजी इथल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी, 5 अटक. टाकवडे कुरुंदवाड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शिरढोण इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. आणि पर्यटनासाठी 5 दिवसांहून अधिक कालावधीकरता राज्याबाहेर जाणाऱ्यांची तहसीलदारांकडे नोंद होणार बंधनकारक. सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस,
इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. गुंठेवारीच्या प्रलंबित प्रकरणांसंदर्भात प्रभाग वाईज कॅम्प घ्यावेत अशी सूचना स्थायी समिती सभेत आज करण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी उत्कृष्ट प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रथम क्रमांकाच्या आराखड्याला 7 लाख आणि द्वितीय क्रमांकाला 3 लाख रुपये देण्याला आजच्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली आहे. विमानतळावर महापौरांचा अवमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती राजू लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नगरोत्थानच्या कामाची निविदा प्रसिद्ध करताना घातलेल्या अटी जाचक आहेत, त्याबद्दल माहिती द्यावी अशी मागणी मधुकर रामाणे यांनी केली आहे. स्थानिक कंत्राटदार कामच घेऊ शकणार नाहीत अशा हेतुपुरस्सर अटी घालण्यात आल्या आहेत असं सत्यजित कदम आणि राजू घोरपडे यांनी सांगितलं. याबाबत सर्वंकष चर्चा करून निर्णय घेऊ असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. गुंठेवारीखालील एकाच लेआउटमधील एकमेकाजवळच्या प्लॉटपैकी एका प्लॉटला गुंठेवारीची परवानगी दिली आहे, परंतु शेजारच्या प्लॉटला गुंठेवारी नियमितीकरण परवानगी दिली जात नाही अशा तक्रारी सतीश लोळगे यांनी केल्या. गुंठेवारीच्या फाईल किती प्रलंबित आहेत याची माहिती देण्यात यावी असंही राजू घोरपडे यांनी यावेळी सांगितलं. तर प्रलंबित फाईलची यादी वॉर्ड ऑफिसला प्रसिद्ध करावी अशी सूचना सत्यजित कदम यांनी केली. शासन निर्णयात बदल झाल्यानं काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणं निकाली काढण्याबाबत कार्यवाही करू असं आश्वासन प्रशासनानं दिलं आहे. बिंदू चौक सुशोभीकरणाचं घाई गडबडीनं उद्घाटन केलं, पण या ठिकाणी सर्व कामं पूर्ण झालीत का अशी विचारणा सुभाष रामुगडे यांनी केली. इस्टिमेटमध्ये जी कामं धरली होती त्याचप्रमाणे सर्व कामं झाली आहेत, याबाबत पुन्हा खात्री करू असं प्रशासनानं सांगितलंय. शाहू मिलच्या जागेत स्मारक उभारण्यासाठी उत्कृष्ट प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रथम आराखड्याला 7 लाख आणि द्वितीय आराखड्याला 3 लाख रुपये देण्याला मान्यता देण्यात आली आहे. यावेळी विमानतळावर महापौरांचा अवमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचाही स्थायी सभेत निषेध करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इचलकरंजी विभागानं आज दानोळी आणि इचलकरंजी इथं गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यामध्ये हातभट्टीचे दारू, रसायन, साहित्य आणि वाहनं असा 3,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील अवैध दारूधंदे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत इचलकरंजी विभागानं आज दानोळी आणि इचलकरंजी परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या. गावठी दारू तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दानोळी इथल्या गजानन भिकू बुदावळे, उमळवाड इथल्या लखन महादेव तिवडे, कोथळीतील शिवाजी सखाराम धनगर, इचलकरंजीतील मुन्ना संतलाल शर्मा आणि लियाकत रमजान मिशोडगी या 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडील 2,65,000 दारूचं रसायन, 35 बॅरल्स, 7 सिंटेक्स टाक्या, गावठी दारूचं साहित्य, 1 रिक्षा आणि 1 मोटरसायकल असा 3,37,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इचलकरंजी विभाग आणि भरारी पथकांनी मिळून दानोळी आणि इचलकरंजी भागात गावठी हातभट्ट्याचे जे स्पॉट होते त्या स्पॉटवर धाडी टाकून 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 3,37,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे हातभट्टीचे केंद्र आहे त्याचप्रमाणे धडक मोहीम करून उद्ध्वस्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाती घेतलेली आहे. इचलकरंजी विभागाचे निरीक्षक बापूसाहेब चौगुले, DG माने, दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्यासह 20 जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुपारच्या सुमारास कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळावरती आगमन झालं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी नामदार पवार यांचं जंगी स्वागत केलं। त्यानंतर मात्र प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास नकार देत ते सांगलीकडे रवाना झाले। उजळाईवाडी विमानतळावर दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के.पी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, स्थायी सभापती राजेश लाटकर, सचिन खेडकर, रमेश पोवार, सेवा दलाचे भास्कर शेट्टे, अप्पासाहेब धनवडे, नगरसेविका शारदा देवणे, ज्योत्स्ना मेढे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदार पवार यांचं जंगी स्वागत केलं। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार शरद पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नामदार पवार यांचं स्वागत केलं। स्वागत स्वीकारल्यानंतर ते मोटारीनं थेट सांगलीकडे रवाना झाले। बातमी आहे पावसाची। बुधवारी जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे नद्यांचं पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडलं। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात पावसानं थोडीशी विश्रांती घेतल्यानं पुन्हा पाणी ओसरू लागलं आहे। यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील प्रमुख धरणं 50% भरली आहेत। मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात पश्चिम भागाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांचं पाणी प्रथमच पात्राबाहेर पडलं। गुरुवारी दिवसभरात पंचगंगेची पातळी 10 फुटांनी वाढली होती। गुरुवारी पावसानं थोडीशी विश्रांती घेतली। आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 13.14 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पावसानं उघडीप दिल्यामुळे पात्राबाहेर गेलेल्या नद्यांचं पाणी सायंकाळी पुन्हा पात्राकडे परतू लागलं। आज दिवसभर शिरोळ तालुक्यात पावसानं तुरळक हजेरी लावली असली तरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पात्रात 5 ते 6 फुटांची लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे कुरुंदवाड इथल्या अनवडी पुलावरती पाणी येऊन वाहतूक बंद झाली आहे, तर राजापूर आणि तेरवाड बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे। नदीकाठलगत असणाऱ्या शेतामध्ये पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालंय। नुसेवाडी इथल्या दत्त मंदिरासमोर पाणी आलं असून आणखी पाणी वाढल्यास मंदिरामध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे। कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगम मंदिराला पाण्यानं वेढलं आहे। दरम्यान अनवडी पुलाजवळ सुरक्षेच्या दृष्टीनं नगरपालिका आणि पोलिसांच्या वतीनं कोणतीही सूचना अथवा उपाययोजना केली नसल्यानं दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही। इचलकरंजी नजीकच्या टाकवडे ते कुरुंदवाड या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत। त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी शिरढोण इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.बी. पाटील यांना धारेवर धरलं। सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे कुरुंदवाड इचलकरंजी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। इचलकरंजीहून कुरुंदवाडला जाणारा टाकवडे शिरढोण मार्ग प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचा आहे, त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या टाकवडे शिरढोण मार्गेच कुरुंदवाड नुसेवाडीला जातात। मात्र गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेची मुख्य नलिका बदलण्याचं काम सुरू असल्यानं रस्ता अरुंद आणि चिखलमय झालाय। अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं वारंवार अपघात घडत आहेत। अरुंद रस्त्यामुळे मोठी वाहनं समोरासमोर आल्यास वाहतूक ठप्प होते आहे। त्यामुळे शिरोळ तालुक्यातील टाकवडे ते कुरुंदवाड हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वारंवार प्रयत्न करूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या हद्दीच्या कारणावरून अद्याप रस्ता दुरुस्त झालेला नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिरढोण टाकोडे ग्रामस्थांच्या वतीनं शिरढोण बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.बी. पाटील, ए.जी. आडमुठे यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसल्यानं रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीबाबत निर्णय घेता येत नाही। याबाबत खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली असून लवकरच निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। मात्र आंदोलकांनी ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। शिरढोण टाकोडे कुरुंदवाड या रस्त्यावर आम्ही रस्ता रोको केला। जिल्हा परिषदला निवेदन दिले। जिल्हा परिषद म्हणते PWDकडे आमचं हक्क नाही। PWD म्हणते आमच्याकडे अजून हस्तांतर चालू नाही। तरी रस्त्यात खड्ड्यात रस्ता हे वळखत नाही, तरी अपघात होण्याची शक्यता आहे। तरी PWD किंवा जिल्हा परिषदेने रस्ता कोणाचाही पूर्ण करून 8 दिवसात त्यांनी आपल्याला मुदत दिलेली आहे। जर 8 दिवसात जर रस्ता झाला नाही तर इथून पुढे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन उपोषण या पुढच्या काळात आंदोलन करू। यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे यांनीही रस्ता दुरुस्तीबाबत त्वरित निर्णय होणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं। आंदोलकांची आक्रमकता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.बी. पाटील यांनी 8 दिवसात रस्ता मुर्मीकरण करू असं आश्वासन दिलं। आंदोलनामुळे कुरुंदवाड इचलकरंजी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनात पंचायत समिती सभापती युनुस पटेल, कल्लाप्पा चौगुले, बंडू पाटील, सागर शेंभुगडे, मनोज गुरवाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।
5 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी राज्याबाहेर तीर्थयात्रा अथवा पर्यटनासाठी जायचं असेल तर त्याची नोंद स्थानिक तहसीलदारांकडे करणं बंधनकारक होणार आहे। याबाबतचं विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी आणलं जाणार आहे। उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य शासनानं बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या नोंदीबाबत सतर्कता बाळगण्याचं ठरवलं आहे। उत्तराखंडमधील प्रकोपामुळे अनेक भाविकांचे जीव गेले। अद्यापही कित्येक भाविक त्या ठिकाणी अडकले आहेत। महाराष्ट्रातील 4000हून अधिक भाविक अजूनही अडकले आहेत। शासनानं कॅम्प उभारून आपत्तीतून वाचलेल्या भाविकांना घरी पाठवलं आहे। या ठिकाणी गेलेल्या राज्यातील भाविकांची माहिती मिळवण्यात प्रशासनाला अनेक अडचणी आल्या। त्यामुळे शासनानं गांभीर्यानं दखल घेत राज्याबाहेर जाणाऱ्या पर्यटकांच्या नोंदीचा विचार सुरू केलाय। त्यानुसार अशा पर्यटकांच्या नोंदी स्थानिक तहसीलदारांकडे करणं बंधनकारक ठरणार आहे। ही नोंद कुठं करावी, त्याची पद्धत काय असावी, त्याबाबत माहिती घेतली जात आहे। 15 जुलैच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक सादर केलं जाणार आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतरच त्याचं कायद्यात रूपांतर होईल। सोमवारी रात्री शास्त्री नगरात रियाज गैबी शेख या युवकाचा निर्घुण खून झाला आणि खून का बदला खून या सूडचक्रातून तिसरा बळी गेल्याचं उघड झालंय। याशिवाय गेल्या 6 महिन्यात एकूण 8 खून झाले आहेत। कोल्हापुरात वाढलेल्या खुनांच्या प्रकारामुळे शांतताप्रिय सर्वसामान्य नागरिक मात्र हबकला आहे। खुनासारखा गंभीर गुन्हा होऊनही जर आरोपी सापडत नसेल किंवा आरोपी सापडल्यानंतरही त्याला कठोर शिक्षा होत नसेल तर पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कोणत्याही शहरामध्ये खुनांचा आकडा वाढणं हे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं द्योतक असतं। त्या दृष्टीनं कोल्हापूरची वाटचाल चिंताजनक आहे। राजेंद्रनगरातील उल्हास खंडू कांबळे याच्या खुनातील एक संशयित रियाज गैबी शेख याचा सोमवारी रात्री खून झाला। कांबळे विरुद्ध डोलारे गँगच्या सूडचक्रातील रियाज शेख हा तिसरा बळी ठरला। या खुनामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरातील गुन्हेगारी विश्वाचा भेसूर चेहरा समोर आलाय। किंबहुना गेल्या 6 महिन्यात कोल्हापुरात झालेल्या खुनांमुळे शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापूरवर बदनामीचा शिक्का बसलाय। एखाद्याचा जीव घेणं ही साधी सोपी गोष्ट नाही। कायद्याच्या चौकटीत खून हा सर्वात गंभीर गुन्हा मानला जातो। वारंवार खून होणं याचाच अर्थ त्या शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे हे स्पष्ट होणं। गेल्या 6 महिन्यात कोल्हापुरात ज्या पद्धतीनं खून झाले आहेत ते पाहिल्यानंतर हे शहर कुठल्या दिशेनं निघाले याची काळजी वाटू लागते। गुप्ती चाकूपासून आता थेट रिव्हॉल्वर काढण्यापर्यंत मजल गेली आहे। त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे खुनातील आरोपी म्हणून ज्यांची नावं पुढे येत आहेत त्याबद्दल। मुळात यावर्षीची सुरुवातच रक्तरंजित झाली। राजकीय वैमनस्यातून पाचगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक पाटील यांची भर दुपारी रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून हत्या झाली। राजकारणामुळे एखाद्याचा जीव जाणं कोल्हापूरला निश्चितच धक्का देणारं होतं। त्यानंतर रमणमळा चौकात हेमंत गायकवाड याचीही रिव्हॉल्वरमधून गोळ्या घालून भर दिवसा हत्या करण्यात आली। हेमंत गायकवाड हत्येप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक राजेंद्र सावंत याला त्याच्या 2 मुलांसह पोलिसांनी अटक केली। त्यानंतर काही दिवसातच कनाननगर इथं सलीम शेख या युवकाचा निर्घृण खून झाला। या प्रकरणी त्याच्या जवळच्या मित्राला पोलिसांनी अटक केली। मुंबईतील रामन राघवनची कटू आठवण करून देणाऱ्या सिरियल किलिंगच्या घटना गेल्या 3 महिन्यात कोल्हापूर शहरात घडल्या। त्यातून 5 खून झाले आणि कोल्हापूर शहर हादरून गेलं। या प्रकरणी पोलिसांनी दिलीप केवलसिंह लहरिया याला अटक केली आहे। याशिवाय रेल्वे स्टेशन समोरील टपाल कार्यालयाच्या फुटपाथवर झालेल्या खुनातील आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाहीत। अशोक पाटील, हेमंत गायकवाड, सलीम शेख, रियाज शेख हे 4 प्रमुख खून तर सिरियल किलर दिलीप लहरियानं कबूल केलेले 3 खून आणि रेल्वे स्टेशन समोरील टपाल कार्यालयासमोर एका प्रवाशाचा झालेला खून असे 8 खून कोल्हापूर शहरात गेल्या 6 महिन्यात घडलेत। तर सिरियल किलर मालिकेतील आणखी 5 खून अद्याप उघडकीस आलेले नाहीत। पोलीस दप्तरी मात्र या खुनांची नोंद आकस्मिक मृत्यू अशीच आहे। वर्चस्ववाद, राजकारण, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार आणि पूर्ववैमनस्य यातून होणारे खून रोखणं हे पोलिसांसमोर आव्हान आहे। तर खून झाल्यानंतर खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचणं हे पोलिसांच्या कौशल्याची परीक्षा घेणारं आहे। गुंडटोळीतील सदस्यांना तडीपार करणं हा कायमस्वरूपी उपाय होत नाही। याऐवजी या गुन्हेगारांवर दाखल असणाऱ्या खटल्यात सबळ पुरावा न्यायालयासमोर हजर करून त्यांना शिक्षा घडवणं हाच त्यावरील प्रभावी उपाय होऊ शकतो। त्यासाठी राजकीय दबाव झुगारून पोलीस दल कर्तव्य कठोरपणे काम करणार का हे येत्या काही दिवसात कळेलच। इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेला जात पडताळणी समितीचा दाखला मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे। मात्र 6 महिन्यात नवीन दाखला सादर करण्याचा आदेश दिल्यानं गोंदकर यांना दिलासा मिळाला आहे।
डिसेंबर 2011 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित मतदारसंघातून सुप्रिया गोंदकर विजयी झाल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रुपाली सातपुते होत्या। 5 महिन्यांपूर्वी सातपुते यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गोंदकर यांनी दाखल केलेला दाखला चुकीचा असून त्यांचं नगरसेवक पद रद्द ठरवावं अशी याचिका दाखल केली। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती V.K. कानडे आणि न्यायमूर्ती K. श्रीराम यांच्यासमोर सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं गोंदकर यांचं जातीचं वैधता प्रमाणपत्र रद्द केलं। मात्र 6 महिन्यात जात पडताळणी समितीचा फेरपडताळणीचा दाखला घेण्याचे निर्देशही दिले। दरम्यान प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे यांनी सायंकाळी पत्रकार बैठक घेऊन नगराध्यक्ष गोंदकर यांचं नगरसेवक पद अबाधित असल्याचं स्पष्ट केलं। उच्च न्यायालयानं फक्त दाखला रद्द केला असून 6 महिन्यात फेर दाखला सादर करण्याचे आदेश दिले आहेत असं सांगितलं। बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया। विधवा, निराधार आणि अपंग व्यक्तींची पेन्शन त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार 1 तारखेलाच। लाभार्थ्यांच्या बँकेतील फेऱ्या थांबणार। इचलकरंजी इथं दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या कारणावरून नागरिकांनी काढला नगरपालिकेवर मोर्चा। रियाज खून प्रकरणातील फरारी असलेले 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात थोड्याशा विश्रांतीनंतर। शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण। ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे। जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा। 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली। ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। संपर्क 9850 05 1417। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। 75 रुपयात सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडीची नवी ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 ते 35 रुपयात। महिलांची गरज, गुरुदत्तची ऑफर सरस। उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये। IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू। 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर V.K. जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात। म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले। यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच। असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस, कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नव्हे बाजार। कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार। कीर्ती क्लासेस। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही।
नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 253 53 73. पक्वानांचं महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राइड, पहिला मजला, मिरज कर्तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805 67555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता.
ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231266896. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या घडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम
तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. HF Jewelers, change your style. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं पुन्हा स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. सरकारी निवासस्थानात बेकायदेशीर राहणाऱ्यांवर कारवाई करा. सर्वोच्च न्यायालयाचे लोकसभा राज्यसभेच्या अध्यक्षांना आदेश. उत्तराखंडमध्ये 3 आठवड्यानंतर सापडले आणखी 40 मृतदेह. अणुसुरक्षा अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची स्वाक्षरी. 2006 मधील लखन भैया एन्काउंटर प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता. मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल. 13 पोलीस अधिकारी दोषी. नागपूर प्रबंधक केंद्रात सीबीआयचा छापा. वनस्पती संरक्षण अधिकारी YS बोरकर यांना लाच घेताना अटक. सांगली महापालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी. काँग्रेस राष्ट्रवादीत घमासान. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर. नव्या चेहऱ्यांना संधी. वळूया जिल्ह्यातल्या घडामोडींकडे. राजेंद्र नगरातील रियाज शेख याचा पूर्व यवनस्थ्यातून सोमवारी खून झाला होता. या खून प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह 5 जणांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली होती. यातील 2 फरार संशयितांना आज राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र नगरातील कांबळे आणि डोलारे या 2 गटातील वर्चस्ववाद आणि पूर्व यवनस्थ्यातून डोलारे गटाच्या रियाज गैबी शेख याचा सोमवारी रात्री शास्त्रीनगर चौकात खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं गुरुवारी 2 अल्पवयीन मुलांसह लक्ष्मण उर्फ काळ्या कांबळे, शकील नदाफ आणि नितीन कांबळे या 5 जणांना अटक केली होती. मात्र यातील आकाश राजू पाटील आणि कुमार दामन्ना वाघमारे हे दोघे फरारी झाले होते. त्यांना आज राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक BR बाडीवाले, इक्बाल महात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूर बर्ड स्कूलजवळील म्हसोबा मंदिर परिसरातून अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक माशा पाटील करत आहेत. शिवाजी विद्यापीठातील फिजिक्स विभागाचे प्राध्यापक चंद्रकांत हरी भोसले यांचा मुलगा अमित आणि विलास पाटील यांच्यात आज विद्यापीठ आवारातच हाणामारी झाली. विलास पाटील हा चंद्रकांत भोसले यांचा PhDचा विद्यार्थी होता. दरम्यान या प्रकरणी प्राध्यापक भोसले यांनी राजारामपुरी पोलिसात विलास पाटील याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विलास पाटील याला अटक करण्यात आली आणि सायंकाळी जामिनावरती मुक्तता करण्यात आली. शिवाजी विद्यापीठातील फिजिक्स विभागाचे प्राध्यापक चंद्रकांत हरी भोसले यांचा मुलगा अमित आणि विलास पाटील यांच्यात आज हाणामारीचा प्रकार घडला. राजेंद्रनगर इथं राहणारे प्राध्यापक भोसले आज सकाळी 11च्या सुमारास मुलगा अमितसह फिजिक्स विभागाकडे निघाले होते. त्यावेळी विद्यार्थी वसतिगृहावरती भोसले आणि विलास मारुती पाटील यांच्यात वाद झाला. त्यामुळे भोसले यांचा मुलगा अमित आणि विलास यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर प्राध्यापक भोसले यांनी राजारामपुरी पोलिसात विलास पाटील यांना आपल्याला अर्वाची शिवीगाळ करून कामावर जाण्यास अडथळा निर्माण केला असल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विलास पाटील याला अटक केली आहे. विलास मारुती पाटील हा सांगली जिल्ह्यातील कवठे महंकाळ तालुक्यातील बोरगाव इथला रहिवासी आहे. विलासनं शिवाजी विद्यापीठात PhDसाठी नोंदणी केली होती. प्राध्यापक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा PhDचा अभ्यास सुरू होता. त्याला UGCकडून शिष्यवृत्तीही मिळत होती. मात्र विलास पाटील याची PhD 2010 मध्ये रद्द झाली आहे. त्यानंतर सातत्यानं पाटील आणि भोसले यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत होते. आजच्या हाणामारीमुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून आज दिवसभर या प्रकरणाची विद्यापीठ परिसरात चर्चा सुरू होती. दरम्यान विलास पाटील याची सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. 8 जुलैच्या टोलविरोधी महामोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी केलंय. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित बैठकीत ते बोलत होते.
टेंबे रोड इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी बोलताना बाबासाहेब देवकर यांनी आयआरबीच्या निकृष्ट कामावर आणि टोलबाबत सरकारच्या धोरणावर कठोर टीका केली। आयआरबी म्हणजे सरकारनं पोचलेलं एक प्यादा आहे। अन्यायी टोलधाड एकजुटीच्या जोरावरती परतवून लावणं आवश्यक आहे। टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं सरकारला ताकद दाखवण्यासाठी 8 जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन देवकर यांनी केलंय। बैठकीला भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, बाबूराव कदम, सुनील सरनाईक, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते। राज्य शासनाच्या वतीनं विविध योजनांतील लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाते। यापैकी विधवा, निराधार आणि अपंग व्यक्तींची पेन्शन त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते। मात्र ही रक्कम ठराविक तारखेला मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार बँकेकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या। याची दखल घेऊन आता लाभार्थ्यांची रक्कम दर महिन्याच्या 1 तारखेला खात्यावरती जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची फरफट थांबणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या 1 तारखेला ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो। याच धर्तीवर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम दर महिन्याच्या 1 तारखेलाच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा प्रकल्प हाती घेतलाय। या प्रकल्पाची सुरुवात जळगाव आणि नंदुरबार या राज्यातून करण्यात आली आहे। राज्यातील इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा योजना आणि अपंगांसाठीच्या योजनेतील लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। ही योजना 1 जुलैपासून सुरू करण्यात आली असून यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सेंट्रल प्लॅन स्कीम मॉनिटरिंग सिस्टीम या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे। इचलकरंजीतील बालाजीनगर निलगिरी बाग परिसरातील नळाला दूषित पाणी येत असल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन नगरपालिकेवरती मोर्चा काढला। नागरिकांनी मागण्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावरती धावून जाण्याचाही प्रकार घडल्यानं पालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। इचलकरंजी इथं शहापूर परिसरातील बालाजीनगर निलगिरी बाग इथून औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या CETP प्रकल्पाची पाईपलाईन गेली आहे। या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असून हे दूषित पाणी नळांद्वारे बाहेर पडत असतं। तसंच पाईपलाईनच्या चेंबरमधून रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडून मोठ्या प्रमाणात उग्र वास येत असतो। दूषित पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा उग्र वास याबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन नगरपालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब आवळे आणि बंडा मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला। दूषित पाण्याच्या प्रश्नावरून नागरिकांनी पालिका पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। क्लस्टर कंपनीचे कार्यकारी संचालक GR अकिवाटे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत दूषित पाणी त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं। यावेळी खंजिरी औद्योगिक वसाहतीच्या खणीतील दूषित पाण्याचा नागरिकांना त्रास होत असल्यानं खाण मुजवण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे। याबाबत अकिवाटे यांचा खुलासा ऐकण्याच्या मनस्थितीतही आंदोलनकर्ते नव्हते। त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता। प्रांताला काय धारे दोन मिळालं तर विषय तर पाणी कुठल्या म्हणून चांगलं पाणी इथं सोडायला आम्ही रंगीत अशी सोडतात कसं सोडतात दाखवूया ना तुम्ही उद्या करून करतो आम्ही उद्या लाईन बंद करतो तुम्हाला। यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनानं आश्वासनं दिलीत, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे आंदोलक विशेषतः महिला अधिक आक्रमक होत्या। त्यांनी प्रश्नांचा भडीमार करून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। पुन्हा नळांना दूषित पाणी आल्यास CETPच्या पाईपलाईन उखडून टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे, बाळासाहेब कलागते यांनी हा प्रश्न 8 दिवसात मार्गी लावण्याचं तसंच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय। यावेळी झालेल्या चर्चेत रवी रजपुते, बाळासाहेब शिंदे, विनायक सूर्यवंशी, रघुनाथ मोरबाळे, अविनाश वासुदेव यांनी सहभाग घेतला। बुधवारी कोल्हापुरातून अपहरण केलेले कागलचे व्यापारी मनसूर अली कलावंत शेख हे गुरुवारी रात्री कणेरीवाडीजवळील जयहिंद धाब्यावरती सापडले। ते सुखरूप असल्यानं त्यांनी अपहरणाचा बनाव केलाय की खरंच अपहरण झालंय याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। कागल इथल्या जयसिंगराव पार्कमध्ये राहणारे किराणा माल व्यापारी मनसूर अली कलावंत शेख यांचं बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातून अपहरण झालं होतं। ते खरेदीसाठी कोल्हापुरात आले असता त्यांचं अपहरण झाल्याची तसंच फोनवरून अज्ञातानं त्यांचं अपहरण केल्याचं सांगितल्याची तक्रार त्यांचे वडील जैनुल कलावंत शेख यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दिली होती। त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता। मात्र गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अपहरण झालेल्या मनसूर अली कलावंत यांनी अपहरणकर्त्यांनी पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेरीवाडी इथल्या जयहिंद धाब्याजवळ सोडल्याचं सांगितलं। ही माहिती जैनुल कलावंत यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी जयहिंद धाब्याच्या ठिकाणी जाऊन मनसूर अली कलावंत शेख यांना ताब्यात घेतलं। त्यावेळी लक्ष्मीपुरीतील धान्य लाईनजवळ खरेदीसाठी गेले असता पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं आलेल्या 3 अज्ञातांनी त्यांचं ओमनी व्हॅनमध्ये अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली। सुमारे 8 वर्षापूर्वीही मनसूर अली कलावंत शेख यांचं अपहरण आणि सुटका असा प्रकार झाला होता।
त्यामुळे सध्या घडलेलं हे अपहरण नाट्य म्हणजे बनाव आहे की खरंच अपहरण आहे याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक PD पोमण यांनी सांगितलं. कलावंत शेख यांच्या कौटुंबिक चौकशी अंती सत्य उजेडात येईल असंही त्यांनी सांगितलंय. मात्र मनसूर अली कलावंत शेख यांनी कुटुंबियांच्या मानसिक त्रासाला कंटाळून हा अपहरणाचा बनाव केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचं समजतंय. शिवसेनेच्या वतीनं करवीर विधानसभा मतदारसंघातील 360 रिक्षा चालकांना ई-मीटरचं वाटप आज करण्यात आलं. यावेळी ई-मीटर वाटप केलेल्या रिक्षा स्वतः चालवत शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांना रिक्षात मागील बाजूला बसवून जिल्ह्याचं सारथ्य आपल्याच हातात असल्याची चुणूक आमदार चंद्रदीप नरके यांनी दाखवली. शासनाच्या आदेशाप्रमाणे रिक्षांना ई-मीटर सक्तीचं करण्यात आलंय. रिक्षा चालकांना ई-मीटर वाटप करण्याचा उपक्रम शिवसेनेनं हाती घेतलाय. आज कळंबा रोडवरील अमृतसिद्धी हॉलमध्ये शिवसेनेच्या वतीनं करवीर विधानसभा मतदारसंघातील 360 रिक्षा चालकांना ई-मीटरचं वाटप शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवाडकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी ई-मीटर बसवलेल्या रिक्षात मागील बाजूला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांना बसवून ही रिक्षा स्वतः कळंबा रोडवरून फिरवली. यावेळी हर्षल सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, SR पाटील, पंचायत समिती सदस्य सरदार मिसाळ, छायाताई माने यांच्यासह शिवसैनिक आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या 200हून अधिक रिक्षा व्यावसायिकांना जयवंतराव आवळे फाउंडेशनच्या वतीनं मोफत ई-मीटर्स वाटप करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शशिकांत खवरे, राजू आवळे यांच्या हस्ते ई-मीटरचं वाटप करण्यात आलं. यावेळी उदय पाटील, प्रकाश कौंदाडे, बबन संगपाळ, शिवाजी कोरवी, रवी यादव, फैयाज सनदे, अजित ठोंबरे यांच्यासह रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिओम नगरमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरनं करून देण्याचं असतानाही हे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्र शासनाच्या निधीतून करून घेण्यात आलं आहे. याची किंमत 71 लाख रुपये असून महापालिकेची आणि शासनाची अधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे. याबाबत नगरसेवक रवी इंगवले यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारून चौकशीची मागणी केली होती. पाणी पुरवठा विभागानं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नोटीस पाठवून आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती रवी इंगवले यांनी दिली. हरिओम नगर सर्वे क्रमांक 1104 या ठिकाणी लेआउटला महापालिकेनं मंजुरी दिली होती. मंजुरी देताना विकसकानं अंतर्गत भूखंडातील सांडपाणी ड्रेनेजचं पाणी रंकाळा तलावात मिसळू नये यासाठी ड्रेनेज लाईन स्वतः करून देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र ठेकेदारानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्र शासनाच्या निधीतून 71,47,000 रुपयांची ड्रेनेज लाईन हरिओम नगरमध्ये टाकून घेतली. त्यामुळे महापालिकेचा निधी संगनमतानं विकसकाला दिल्याचा आरोप नगरसेवक रवी इंगवले यांनी केला होता. सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी हरिओम नगरमध्ये खर्च झालेला शासकीय निधी वसूल करावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पाणी पुरवठा विभागानं हरिओम नगरच्या विकसकांना नोटीस पाठवली असून आपलं म्हणणं कागदपत्रांसह मांडण्याचे आदेश दिलेत असं रवी इंगवले यांनी सांगितलं. उजळाईवाडी इथल्या क्रांती चौक रिक्षा मित्र मंडळाच्या सर्व रिक्षाधारकांना लोकवर्गणीतून मोफत ई-मीटर्स वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते रिक्षा चालकांना ई-मीटर प्रदान करण्यात आली. तसंच मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात जन्मलेल्या मुलींच्या कुटुंबियांना ठेव पावती देण्यात आली. परिसरातील गुणवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कारही यावेळी करण्यात आला. करवीर पंचायत समिती सदस्य अरुणिमा माने आणि राजू माने यांच्या पुढाकारातून उजळाईवाडी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अविनी माने, सदाशिव फडतरे, राजू माने, बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या भरघोस निधीमध्ये लोकवर्गणी समाविष्ट करून त्या रकमेतून परिसरातील रिक्षा चालकांना ई-मीटर प्रदान करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष RK पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप कोंडेकर, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, दक्षिण मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब धनवडे, नितीन पाटील आदींच्या हस्ते रिक्षा चालकांना ई-मीटर्स देण्यात आली. क्रांती तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात जन्मलेल्या मुलींच्या नावावर ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं. प्रामाणिक रिक्षाचालक चंद्रकांत पाटील यांचा सत्कार तसंच परिसरातील गुणवंत आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मानही उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. जन्मलेल्या मुलीचं नाव क्रांती ठेवणाऱ्या कुटुंबाला 10,000 रुपयांची ठेव पावती देण्याचा निर्णय यावेळी अरुणिमा माने यांनी जाहीर केला. या प्रसंगी एकनाथ माने, पूनम चव्हाण, बाळासो माने, प्रतिभा पवार, लाला जगताप, शिवाजी माने, कल्पना पाटील, सुनंदा माने, कल्पना आचार्य, नंदा भवसार, लीना निर्मळ, अरुण साळवी, अनिल लांडगे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहरात गतवर्षी कावळीच्या साथीनं अक्षरशः थैमान घातलं होतं. या साथीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. यापैकी 17 जणांच्या वारसांना मदतीचे धनादेश देण्यात आले. इचलकरंजी इथं गतवर्षी कावळी साथीनं थैमान घातलं होतं. या साथीमुळे 10,000हून अधिक जण बाधित झाले होते तर 33 जणांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री RR पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ,
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी भेट देऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। पहिल्या टप्प्यात 16 मृतांच्या वारसांना मदत प्राप्त झाली आहे, तर 17 जणांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नव्हती। आमदार सुरेश हळवणकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे 34 लाख रुपये मंजूर झाले आहेत। गतवर्षी कावळी साथीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तहसीलदार कार्यालयात आमदार सुरेश हळवणकर, तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं। जायदा बेपारी, अरुण रावळ, रुमैया बागवान, सोनाबाई चौगुले, साहेबी बांडदार, सुजाता खाडे यांच्यासह मृतांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते। लक्षतीर्थ वसाहतीमधील मीराबाग प्रभागात पाणंद रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। वारंवार मागणी करूनही महापालिका, नगरसेवक आणि स्थानिक आमदारांनी रस्ता करण्याबाबत टोलवाटोलवी केल्याने शेतकऱ्यांनी स्वखर्चातून रस्ता करण्याचं काम सुरू केलंय। लक्षतीर्थ वसाहत मीराबाग प्रभागामध्ये चव्हाण बंद्रे यांच्या घरापासून जाणाऱ्या पाणंदीचा रस्ता महापालिकेने केलेला नाही। त्यामुळे नागरिकांना शेती कामासाठी जाताना चिखलातून मार्ग काढत जावं लागत होतं। वारंवार मागणी करूनही स्थानिक नगरसेवक, आमदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्ता करण्याबाबत टोलवाटोलवी केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। पावसाळ्यात या पाणंदीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्यानं ट्रॅक्टर, बैलगाड्यांची ये-जा करणं जिकरीचं होऊन बसलं होतं। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच हा रस्ता करण्याचा निर्णय घेतला। कुणी JCB, कुणी ट्रॅक्टर आणून कामाला प्रारंभ केला। तसंच सामुदायिक श्रमदान करून पाणंद रस्ता करण्यात आला। रोड हा खराब झालेला आणि शेतकऱ्यांना त्रास होत होता रोडचा। रोड ते खर्चातून आम्ही करालोय। बंटी साहेबांनी भेटलो, बंटी साहेब म्हणले आम्हाला बुरूम उपलब्ध नाही, बुरूम उपलब्ध करून द्या, रोड तुम्हाला करून देतो। सुरेश साहेब काय ते रोडच्या नादाला लागतच नाही ना, बजेट नाही म्हणतात। ह्या जे पांदे आहेत तीन पांदे आहेत, त्यातल्या 2 गायबच झालेले आहेत। ही एक अस्तित्वात आहे आणि इकडं भागातल्या नगरसेवकांनी भेटलो, आम्ही बंटी साहेबांनी भेटलो, कोणीही इकडं लक्ष दिलेलं नाही। गेल्या वर्षी आम्ही कलेक्टर ऑफिसला तक्रार केली। गेल्या वर्षी तक्रार केल्यानंतर त्याच्यावर काय आम्हाला अजिबात काही टोलवाटोलवीच केलेली आहे, इकडे काही लक्षच दिलेलं नाही। डोळा साहेबांनी सांगितलेलं आम्ही करून देतो आणि नगरसेवकांना भेटलो आमच्या मीराबाग भागातल्या, हे D वॉर्डमध्ये भाग येतो आमचा। नगरसेवक म्हणतात जिथपर्यंत घर आहे तिथपर्यंतच आम्ही करणार। महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि नगरसेवकांनी रस्ता करण्यात चालढकल केल्यामुळे शेतकऱ्यांमधून या यंत्रणेविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। राज्यघटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी 6 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत राज्यभर जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे। राज्यघटनेने दिलेला अधिकार डावलल्यास आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा इशाराही धनगर समाजाच्या महासंघ आणि मल्हार सेनेच्या वतीने बबनराव रानगे यांनी दिला आहे। राज्यघटनेमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गामध्ये समावेश आहे, पण महाराष्ट्र शासनाने या आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही। धनगर समाज महासंघ आणि मल्हार सेनेच्या वतीने या प्रश्नी राज्यभर जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे। मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 6 जुलै रोजी उस्मानाबाद इथून या अभियानाला प्रारंभ होणार आहे। राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे। या अभियानाअंतर्गत 12 जुलै रोजी कोल्हापुरात शाहू स्मारक भवन इथं प्रबोधन मेळावा घेण्यात येणार आहे। पुढील काळात धनगर समाज मेंढरासारखा सत्ताधाऱ्यांच्या मागे जाणार नाही। राज्यघटनेने दिलेला हक्क म्हणजेच ST प्रवर्गाचं आरक्षण तातडीने लागू करा, अन्यथा येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करण्याचा इशाराही बबनराव रानगे यांनी दिलाय। या पत्रकार परिषदेला महासंघाचे जिल्हाध्यक्ष छगनराव नांगरे, बाळासाहेब दांगडे, संजय माने, राघू हजारे, भगवान शिणगारे, शहाजी सीद आदी उपस्थित होते। ST महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेनं वेतनवाढीचा करार केला आहे, पण 13% इतकी तुटपुंजी वाढ देऊन ST कर्मचाऱ्यांवरती अन्याय केल्याचा आरोप मनसेच्या परिवहन कामगार सेनेनं केला आहे। या कराराच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती परिवहन कामगार सेनेनं पत्रकार बैठकीत दिली। महाराष्ट्र ST कामगार ही मान्यताप्राप्त संघटना आणि ST महामंडळ यांच्या दरम्यान 2012-13 सालासाठी वेतन करार झाला आहे। 13% वेतनवाढीनुसार 2016 कोटी रुपयांचा हा करार झाला आहे। करारातील तरतुदीनुसार कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी 5 वरून 3 वर्ष केला आहे। त्यामुळे 2000 सालापासून सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे। चालक आणि वाहकांची सायनिंग ऑफ 15 मिनिटांनी कमी करण्यात आली आहे। या सगळ्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार असल्याची माहिती मनसेच्या परिवहन कामगार सेनेने दिली आहे। मान्यताप्राप्त संघटनेने केलेला हा करार प्रशासनापुढे नांगी टाकणारा असल्याचा आरोप कामगार सेनेने केला आहे। या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष विजय करजगार, संजय घाटगे, उदय पवार, प्रवीण म्हाडगूत, किरण पेडणेकर आदी उपस्थित होते।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा स्फूर्तिदायी आहे. अशा या थोर विभूतीच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सावरकर लिखित माझी जन्मठेप या चरित्र ग्रंथाच्या 500 प्रती 7 जुलै रोजी श्री महालक्ष्मी धर्मशाळेत मोफत वितरित होणार आहेत. थोर समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कट्टर हिंदुत्ववादी होते. धर्म म्हणजे इतिहास, धर्म म्हणजे राष्ट्र, त्यामुळेच धर्मांतर म्हणजे राष्ट्राशी द्रोह या विचारांशी सावरकर ठाम होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावली आणि त्यांना अंदमानच्या कारागृहात बंद केलं. याच ठिकाणी माझी जन्मठेप या चरित्र ग्रंथाचा जन्म झाला. हे त्यांचं आत्मकथन असल्यानं त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी या हेतूनं हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी माझी जन्मठेप या पुस्तकाच्या 500 प्रती मोफत देण्याचा संकल्प केला आहे. हा कार्यक्रम 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता श्री महालक्ष्मी धर्मशाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कोल्हापुरातील टोल वसुलीला विरोध दर्शवण्यासाठी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीनं 8 जुलै रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. यासंबंधी जनजागृती करण्यासाठी ताराराणी चौकात लावलेला डिजिटल फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानं या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. टोल विरोधी कृती समितीमधील ज्येष्ठ महिला सदस्य आणि काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्षा दीपा पाटील यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. कोल्हापुरात टोल वसुली होणारच असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले. त्याचबरोबर सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीनं 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन केलंय. या मोर्चाची वातावरण निर्मिती होण्यासाठी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या सदस्या दीपा पाटील, वैशाली महाडिक यांनी ताराराणी चौकात डिजिटल फलक लावला होता. हा फलक गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फाडला आहे. या घटनेमुळे ताराराणी चौकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दीपा पाटील यांनी ही घटना शाहूपुरी पोलीस ठाणे आणि कृती समितीमधील सर्व सदस्यांना त्वरित कळवली. पोलिसांनी सुद्धा घटनेचं गांभीर्य ओळखून ताराराणी चौकात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवली. यावेळी घटनास्थळी रघुनाथ कांबळे, अशोक पवार, रमेश मोरे, अरुण शिंदे, विजय गजणे, सुरेश पाटोळे, शौकत बेपारी, आरिफ शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी इथं आज एका 8 वर्षीय बालकासह 9 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींवर नगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान इचलकरंजी शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवरही नगरपालिकेत राजकारण सुरू असल्यानं नागरिकातून संताप व्यक्त होतो आहे. इचलकरंजी इथं मंगळवार पेठ आणि रिंग रोड परिसरात आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्यानं 9 जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलंय. यामध्ये एका 8 वर्षीय बालकासह 4 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. बाळासाहेब भुजबली तुपळे, रोहित दिलीप चव्हाण, झाकीर बागवान, शांताबाई गळदगे, रुखसाना कोतवाल, समर्थ मगदूम यांच्यावर नगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शिरढोणच्या राहुल श्रीकांत ऐनापुरे याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान शहरातील भटकी कुत्रे आणि जनावरांचा वावर वाढल्यानं वाहतुकीचा खोळंब होत असून लहान मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा आणि जनावरांचा बंदोबस्त करणं आवश्यक असल्यानं शहर विकास आघाडीने नुकत्याच झालेल्या पालिका सभेत याबाबतची लक्षवेधी मांडली होती. मात्र पालिकेतील शहकाटशहाच्या राजकारणातून लक्षवेधी फेटाळण्यात आली होती. पालिकेतील या शहकाटशहाच्या राजकारणामुळे नागरिकांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानं संताप व्यक्त होतो आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. शासकीय लाभांसाठी आता मालमत्ता कर आणि 7/12 उतारा मिळवण्यासाठी आता आधार कार्डाची गरज. देशातील विक्रीसाठी उपलब्ध दुधापैकी 67% दुधात भेसळ असल्याचा धक्कादायक निष्कर्ष. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याशा विश्रांतीनंतर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक. चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA,
RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा, नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. येस. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230 240 7740. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी, आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत
कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा, तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर.
स्वतंत्र दूध शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 662266. Our website www.creativesindia.com. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत. दुधामध्ये भेसळ होत असल्याची तक्रार वारंवार अन्न आणि औषध प्रशासनाकडे होत होती. या तक्रारीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या अन्न आणि सुरक्षा प्राधिकरणाच्या वतीनं देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील दुधाचे 1791 नमुने तपासले. यामध्ये देशात दररोज वितरित होणाऱ्या दुधापैकी 68% दूध भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक निष्कर्ष हाती आलाय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना कोर्टानं केंद्र सरकारला दुधाबद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अन्न सुरक्षा प्राधिकरणानं शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील दुधाचे 1791 नमुने घेऊन ते तपासले. तेव्हा दुधामध्ये अनेक पदार्थ मिसळले जात असल्याचा अहवाल आलाय.
दुधात पाणी घातलं जात असल्याचं नागरिकांना माहिती आहे, पण सरकारनं जाहीर केलेल्या अहवालानुसार दुधात युरिया, डिटर्जंट, तेल, कॉस्टिक सोडा आणि पांढऱ्या रंगाची भेसळ होत असल्याचं जाहीर झालंय. दुधाचे दर कितीही वाढले तरी दूध ही जीवनावश्यक बाब असल्यानं दररोज दूध खरेदी करणाऱ्या कोट्यावधी जनतेची या भेसळीद्वारे फसवणूक होत असल्याचं या निमित्तानं समोर आलंय. याबाबत दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलाय. शरीर, मन आणि बुद्धीला चालना देणाऱ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणं भावी पिढीच्या दृष्टीने आवश्यक आहे असं मत गटशिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांनी व्यक्त केलं. इचलकरंजी इथं क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाविषयी इचलकरंजी इथं क्रीडा शिक्षकांची बैठक संपन्न झाली. प्राचार्य शेखर शहा यांनी क्रीडा विषयांचे तास कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व्ही पवार यांनी योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास क्रीडा स्पर्धा यशस्वी होतील असं नमूद केलं. क्रीडा अधिकारी गजानन चव्हाण यांनी विविध स्पर्धांसाठी खेळाडू आणि शिक्षकांचा सहभाग वाढण्याची गरज विशद केली. जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे यांनी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातील त्रुटी टाळण्यासाठी चेकलिस्ट तयार करण्याच्या सूचना दिल्या. गटशिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांनी क्रीडांगणं संपली तर मनगटातील ताकदही संपणार आहे, त्यामुळे भावी पिढी बळकट, खंबीर करण्यासाठी क्रीडा स्पर्धांची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. कला निकेतन महाविद्यालयाच्या कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोग्राफीचं प्रदर्शन शाहू स्मारक भवनमध्ये भरवण्यात आलं. या प्रदर्शनात 300 कलाकृतींची मांडणी करण्यात आली आहे. कला निकेतन महाविद्यालयाच्या कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी लँडस्केप, स्टील लाईफ, मॉडेलिंग, चिल्ड्रन फोटोग्राफी अशा विविध विषयांवर आधारित फोटोग्राफी कलाकृती तयार केल्या आहेत. या कलाकृतींचं प्रदर्शन शाहू स्मारक भवनमध्ये भरवण्यात आलंय. 300 कलाकृती असणारं हे प्रदर्शन आजपासून 6 दिवस सुरू राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे, प्राचार्य व्यंकटेश बिदनूर, मनोज दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 27 विद्यार्थ्यांनी या कलाकृतींची मांडणी केली आहे. गॅस सिलेंडरची सबसिडी, वेतन, पेन्शन आणि स्कॉलरशिपसाठी शासनानं लाभार्थ्यांना आधार कार्ड असणं सक्तीचं केलंय. आता येत्या काही महिन्यात महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर आणि 7/12 उतारे आधार कार्डाशी जोडण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातून करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. विविध शासकीय कामकाजासाठी आणि नागरिकांच्या ओळखीचा पुरावा म्हणून केंद्र शासनानं आधार कार्ड देण्याची योजना राबवली आहे. सध्या राज्यातील 5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र शासनानं नुकतंच गॅस सिलेंडर आणि रॉकेलची सबसिडी संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक जोडण्याची सक्ती केली आहे. तसंच पेन्शन, वेतन आणि स्कॉलरशिपसाठी आधार कार्ड बँक खात्यांशी जोडणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे पुढचा टप्पा म्हणून राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर आणि 7/12 उतारे यासाठी आधार कार्ड क्रमांकाचा उपयोग करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या योजनेची अंमलबजावणी वर्धा जिल्हा आणि पुण्यातील मुळशी तालुक्यातून करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम विद्यापीठानं केलं आहे. यंदाही विविध अभ्यासक्रमांसाठी सर्वांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन कोल्हापूर केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर S.S. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर S.S. चौगुले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर विविध अभ्यासक्रमांची माहिती तसंच अर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा पहिल्यांदाच घर कामगार कल्याण पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी कोर्स किंवा 12वी पास असणाऱ्यांना यासाठी प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये वागणं, बोलणं, इंग्रजी, मराठी भाषा ज्ञान, घरकामासाठी लागणारी नवीन यंत्र चालवणं यांचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर आयुष्यभर घरकामगार म्हणून न राहता त्यांनी स्वयंरोजगार करावा याबद्दलही शिक्षण दिलं जाणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या वतीनं विविध अभ्यासक्रम चालवण्याची संधी शिक्षण संस्था, सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे. वंचितांपर्यंत शिक्षण जावं ही भूमिका यामागं आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन चौगुले यांनी केलंय. दरम्यान UGCच्या नियमामुळे महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या इतर राज्यातील तसंच परदेशातील मुक्त विद्यापीठांची केंद्र बंद करण्यात येणार आहेत. परिणामी गोव्यातील 12 आणि बेळगाव येथील 2 केंद्र बंद होणार आहेत असंही चौगुले यांनी सांगितलं आहे. कोल्हापूर शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आणि नागरी वस्तीत असणाऱ्या यादव नगरातील वेश्या व्यवसाय हटवून वेश्या महिलांचं पुनर्वसन करावं अशी मागणी बंडखोर सेना आणि भीमशक्ती संघटनेनं केली आहे. याच मागणीच्या पूर्ततेसाठी 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात येणार आहेत. राजारामपुरीतील यादव नगरात गेल्या अनेक वर्षांपासून वेश्या व्यवसाय सुरू आहे. पण भर नागरी वस्तीतच हा वेश्या व्यवसाय रात्रंदिवस सुरू राहत असल्यानं सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलंय.
या वेश्या व्यवसायाविरोधात बंडखोर सेना आणि भीमशक्ती संघटना एकवटल्या आहेत. या दोन्ही संघटनांच्या वतीनं शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यादव नगरातील वेश्या व्यवसाय हटवण्याची आणि संबंधित महिलांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 जुलै रोजी निदर्शनही करण्यात येणार आहेत अशी माहिती आवळे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सुनील जावळे, आदिनाथ साठे, रणजित औंधकर, अमित पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय कर्मचारी शिक्षण संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक माने यांचा सत्कार संघटनेच्या वतीनं करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील, जयसिंग भोसले, महेश सावंत यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि आता एक नजर आजच्या सोन्या चांदीच्या दरांवर. आता पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी उत्कृष्ट प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी स्थायीनं केली रोख रकमेची बक्षिसं जाहीर. राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज टाकलेल्या दानोळे आणि इचलकरंजी इथल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाडी, 5 अटक. टाकवडे कुरुंदवाड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शिरढोण इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. आणि पर्यटनासाठी 5 दिवसांहून अधिक कालावधीकरता राज्याबाहेर जाणाऱ्यांची तहसीलदारांकडे नोंद होणार बंधनकारक. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.